अहो ऐका की. ए गप बस ग. सुखानं जेवण तर करू दे. जेवण करताना बोलत नसते. झालं बघ जेवण. बोल आता. अहो तुमच्या जेवणात विष होतं. तुम्ही किती पण बाबू पिल्लू शोना म्हणा, पण शेवटी बाबा जिथं म्हणतील तिथंच लग्न करावं लागतंय. पप्पा काय ग? अहो मला एक माणूस विचारित होता, तुला नुसतं व्हिडिओज काढता येते का, अजून बी काही येतं म्हणून. मग अहो मी त्याला ताबडतोब 100 नको उजळली एबीडीडी म्हणून दाखवली. काय म्हणून दाखिलं? एबीडीडी. मला म्हणून दाखव बरं आता. एडीडी बेबी. अजून अहो झाली ना. हलक्यातच घेत होता मला. अरे बापरे. 10 वर्षापूर्वी नवऱ्याचं नाव काढलं होतं हातावरती. ही काय? त्यावेळेस नवरा माझ्या मनात होता आणि आता डोक्यात. बघितलं ना तरी माझ्या मस्तकाची शिर उभी राहती या. काय तिथे आलीस काय कॉलेजवरून? हो दादा आत्ता आली बघ. ती माझी कॉलेज मधली मैत्रीण नाही का काजल, ती तुझ्याबद्दल विचारत होती. काय म्हणत होती? ते काळ्या तोंडाचा तुझा भाऊ आला नाही का आज तुला न्यायला. तुम्ही खरं सांगा किती पर्यंत शिकल्या बरं? 12वी पर्यंत. तुमचा आवडता विषय कोणता होता? इंग्लिश. अच्छा मग इंग्लिश बोलायला येते? नाही पियाला येते. मै झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा सुद्धा ना बायको समोर झुकते. मग ह्याच्यावरून समजून जावा की नवरे जर फायर असतील ना तर बायको वाईल्ड फायर आहे. पोरग रडतंय बघ जरा. आता मी तरी काय करू? घर सांभाळू, लेकरू सांभाळू. मी काय त्याला हुंड्यात घेऊन नाही आले. तुम्हीच बघा. रडून दे. मग मी तरी पुढे वरडात घेऊन आलो होतो. कोमल नवीन वर्ष यायला लागले. मला वाटते पुढच्या वर्षी तर एखादी चांगली मुलगी भेटेल मला. सुशा वर्ष बदलणार आहे, तुझं तोंड आहे तसं राहणार. आता खरं तेच बोललो की मी. माझं काय चुकलं? सानूचे पप्पा. हा बोल. काय म्हणालीस? ती आपला शेजारी आहे की एक मोटरसायकल असताना दुसरी मोटरसायकल आणलाय. तुमची नुसती टपरी हाय माय. तुम्ही एक आणा की. त्यानं घरामध्ये एक बायको असताना दुसरी बायको घेऊन आलाय. तेव्हा तर काय बी म्हणली नाहीस तू. अगं तुला तर पुण्यात दिलं होतं ना ग? हो मी पुण्यातच सेटल आहे आणि मी पुण्यातच असते. आता इकडे मम्मीकडे आले होते ना तर शेतामध्ये चक्कर मारायला चालले होते. तुझ्याकडे तर ते आयफोन का काय होता तसला होते ना? हो आहे ना माझ्याकडे आयफोन. ऍक्च्युअली तो चार्जला लावलाय मी घरी, सो आणला नाहीये इकडे. आणि ते सोन्याचं काहीतरी गंटल का काय केलं तर पाठीमागं स्टेटस ठेवलं होतंस. हो ते माझंच आहे. तुम्हाला वाटेल कुणा शेजारच्या पाजारच्या तर घालून स्टेटस ठेवला असेल. ते माझंच आहे स्वतःच. माझ्या नवऱ्याने मला 4 तोळ्याचं गंटण केले. कुठे ते इकडं कसं ना खेडेगावामध्ये चोर वगैरे असतात ना, सो मी तिकडे माझ्या सासूजवळ ठेवून आले इकडं. हातातल्या बांगड्या बिंगड्या? हो मला सोन्याच्या बांगड्या आहेत. माझ्या नवऱ्याने केलेत ना, सोन्याचे कडे केले ते प्युअर सोन्याचे नसतात का ते पण तिकडेच ठेवून आले ना. ऍक्च्युली माझी गाडी कुठे यार? माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलेली BMW. मी कुठून परदेशात नाही आलो. मला सगळं माहिती. तुझ्या नवऱ्याचा इडली वडा सांबरचा गाडा आहे छत्रपती शिवाजीनगर पुण्याला त्या पुलाखाली. आणि सकाळ सकाळ तू त्याला पिठा आणून देतीस हे मला माहिती. पहाटे तुला 5ला उठावं लागतंय. 5 वाजल्यापासून सगळी तुला तयारी करून द्यावं की. तुझा नवरा संध्याकाळी सकाळी 7ला उठवतो. 9 वाजता गाडा ढगली तो जातो. दिवसभर धंदा करीतो. 2-4 हजार कमीतो. घरी येतो. संध्याकाळी 6 वाजता तू सगळं आलेलं खरकटे भांडे बिंडे तुला धुवावं लागते. तेच का? सोनूच पप्पा. हा बोल. पोरींची संख्या लेच कमी झाली हो. हा मग आता लोकांना पोरीचे बाजा पाडून टाकले आणि आता त्याच्याच पोराला कुठं पोरी भेटू राहिले. पण आता जे बिन लग्नाचे राहिले त्यांचं कसं होईन हो? त्याचं नको टेन्शन घेऊ तू.
ते लय मोठे मोठे लोक होणार आहे, महान हस्त्या होणार आहे ते एक दिवस. कोणी APJ अब्दुल कलाम होईल, कोणी अटल बिहारी वाजपेयी, कोणी नरेंद्र मोदी. ते विचारूच नको तू. कस काय पण अगं यायची बी लग्न व्हायला नव्हते ना. तरीच म्हणलं आपण कस काय माग आहे. हा हे प्रश्न तो बरोबर आहे.